कोकणातील शिमगा म्हणजे फक्त सण नाही, तो आहे आपली ओळख, आपली परंपरा आणि आपला अभिमान. अरबी समुद्राच्या लाटांमध्ये वाढलेलं, मासेमारीच्या कष्टांनी घडलेलं आणि आई उदबलकर्णीच्या कृपेने नटलेलं हा आहे आपला उत्तंबर कोळीवाडा. ते शिमगा म्हणजे रंग, ढोल आणि नृत्य. गाव एकत्र येतं, जुनी पिढी नवी पिढी हातात हात घालून उभी राहते आणि फोक फोगाटो करत आवली भोवती मोठ्या उत्साहात पाक मारली जाते. प्रत्येकाच्या मनात फक्त एकच भावना असते, आपला शिमगा, आपली शान. आजच्या ब्लॉग मध्ये आपण अनुभवणार आहोत शिमग्याची तयारी, गावातील उत्साह, कोकणच्या मातीचा सुगंध आणि समुद्राच्या वाऱ्यासोबत आपण रंगूयात उत्तंबर कोळीवाड्यातील शिमगोत्सवात. नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या वडनाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मी आज आलोय गाव विकास शिमगोत्सवासाठी. त्यानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज होळी आणण्यासाठी म्हणजे मी कोळी असल्यामुळे मी खास आमच्या पारंपरिक पोशाखामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे रुमाल, टी शर्ट, ही आमची जर्सी आहे या वर्षीची टी शर्ट, म्हणजे आम्ही मॅचिंग करतो. त्यानंतर आमची कोळ्यांची टोपी म्हणजे मानाची टोपी असते. आणि आपली मानाची होळी इथे आपल्या स्थानापन्न झालेली आहे नारळी कोकणच्या भागांमधून. तिचा मानपान करून आता आपण बाहेर घेऊन आलोय. आणि आता थोड्याच वेळात आपल्या गावातील सर्व मंडळी येणार आहे. त्यानंतर सनी ढोलकीच्या तालावर, आपल्या पारंपरिक नृत्यावर आपण वाजत गाजत आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहोत. चाकरमानी किंवा मुंबईकर म्हणजे कोकणकर जेव्हा मुंबईमध्ये असतो आणि तेव्हा एक लक्षात असं, म्हणजे दोन सुट्ट्या फिक्स असतात, एक गणेशोत्सव आणि एक शिमगोत्सव. कारण कोकणकर त्याच्या आयुष्यातील शिमगोत्सव आणि गणेशोत्सव कधीच मिस करत नाही. कोळ्यांची शेती म्हटलं तर हा आमचा अथांग समुद्र, कारण हाच दर्या राजा आम्हाला नेहमी सावरत असतो. या समुद्रावरून जाताना, या पांडल्याच्या बीचवरून जाताना आमची मानाची होळी दरवर्षी इथूनच जाते. पुढे गेल्यावर आपण पाणी सुद्धा क्रॉस करणार आहोत. म्हणजे एक खाडी जेव्हा आपण होळी नेतो तेव्हा दरवर्षी पाणी ओटलेलं असतं आणि दरवर्षी आपण पाण्यातूनच होळी नेतो. तर ही आमची गावची प्रथा तुम्हाला या आपल्या ब्लॉग मधून अनुभवता येणार आहे. आसरा महालक्ष्मी मसोबा विरोबा तुझे केले हात जोडून उभे झाले असा तुझा आधार करता अरदास मानले शब्दास कांदे हर महादेव. चला राम तोरू काटियाचा हो, चला राम तोरू काटियाचा. देऊळ बांधू कलसाचा हो, हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा. हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा हो, हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा. हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा हो, हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा. हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा हो, हौलवाचा देऊळ बांधू कलसाचा. हौलवाच्या देऊळाला सारविला चुना, सारविला चुना, सारविला चुना, सारविला चुना. हौलवाच्या देऊळाला सारविला चुना, हौलवाच्या देऊळाला सारविला चुना, सारविला चुना. साजनी सोना हौलायचा हो, साजनी सोना हौलायचा, साजनी सोना हौलायचा हो, साजनी सोना हौलायचा. साजनी सोना हौलायचा हो, साजनी सोना हौलायचा, साजनी सोना हौलायचा हो, साजनी सोना हौलायचा. हे राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तमबाराची होळी ही पारंपरिक चालू आहे. ते आज पहिला दिवस सुरुवातीचा आहे. आज हलकून टाकण्याचा दिवस आहे. ते आज आहे संपूर्ण गावातील लोक जमलो आहोत आणि आता हलकून टाकण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पाडल्यामध्ये आपली होळी नेण्यासाठी. तर म्हणजे येताना आम्ही रिक्षाने आलो, पण हा सोहळा खूप मोठा असतो आमच्या गावामधला. आता होळीचा मानपान केला जातो, त्यानंतर मग गारणं घातलं जातं, त्यानंतर मग होळी तोडली जाते आणि इथून गाजत वाजत आमच्या गावामध्ये जाते. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. सो चला आता मानपान करूयात. मित्रांनो, आपली मेन होळी म्हणजे सुपारीचं झाड, त्याला पोपळी म्हणतो. आणि त्यानंतर त्याच दिवशी, म्हणजे आपण ज्या दिवशी होम लावतो त्याच दिवशी सकाळी पहाटे 3 ते 4 सुमारास आपण केळी जाळतो, म्हणजे केळीला सुद्धा आग लावतो. तर ती केळी इथे आता तोडण्यात आली आहे. मित्रांनो, आता आपण होळी घेऊन समुद्रावर आलो. आता इथे होळी ठेवू
त्यानंतर मग आपल्या गावात सगळी मंडळी आहे, त्यानंतर मग नाचत गाजत आपल्या गावामध्ये घेऊन जाणार. कुठून आला दादा तुम्ही? मी यांच्याबरोबर आहे, खालूबाजा आहेत ना त्यांच्याबरोबर आले. पहिल्यांदा बघताय? कसं वाटलं नाचून? मस्त, खूप सुंदर आहे. मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली होळी ही समुद्रात म्हणजे खाडीतून, इथं पाणी भरल्यावर खूप लाटा असतात, पण आपली जेव्हा होळी नेतो तेव्हा हे पाणी ओढलेलं असतं. आणि आता ही होळी आणि इथे आपली केळी हे दोन्ही सुद्धा आपण आपल्या गावामध्ये नेतोय. तर चला, उडबलकरी माते की, होलदेवी माते की, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर मित्रांनो, आपण इथे आता कमानी बनवणार आहोत आणि त्यासाठी फुगे तयार केलेत. आता इथून बघा, आता भाविक कमानी तयार करतो, इथून पूर्ण अशी लावणार आहोत. आणि इथे आपण बॅनर लावला आहे, तो म्हणजे सार्वजनिक शिमगोत्सव उट्टंबर कोळीवाडा, एक गाव एक समाज मानाची होळी. आणि यावर्षी आपली होळी सुद्धा एक खूप म्हणजे सुंदर सजणार आहे. उट्टंबर गावातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे होळीचा खड्डा. हा खड्डा फक्त 12 ते 15 सेंटीमीटर इतकाच आहे. याच खड्ड्यात भली मोठी होळी उभी केली जाते विदाऊट सपोर्ट.
हिम्मतकार विमानसेन चव्हाट्या आचरा महालक्ष्मी यशोबा देवबा विजयखेनी आतुर रुपेराणे आसाचुडा आझाद करताय आझाद कांदे शब्दास कांदे सुप्रभात मित्रांनो, आता सकाळचे वाजले 7 आणि रात्रभर म्हणजे खूप धमाल केली. रात्री आम्ही नाचत होतो ढोलकी सनई ढोलकीच्या तालावर. त्यानंतर आता सकाळचे 7 वाजलेत. आता आपण जातो होळीजवळ, कारण आता आपला मोठा होम लागणार आहे. शोभेला हंडे मंडे पालखीचा बैसून जा, पालखीचा बैसून जा. पिठ पिठ चांदण रामेश्वरा, फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा. पीठ पीठ चांदण रामेश्वरा, फुलांचं रथ केला चंद्रेश्वरा. पिठ पिठ चांदण रामेश्वरा, फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा. आंबेडक बेलान रुमड पिकलो, रुमडक बोकड सौकला. रुमडक बोकड सौकला, सौकला सौकला. रुमडक बोकड सौकला. सौकला सौकला, रुमडक बोकड सौकला. झाला किती आनंद झाला, झाला
किती आनंद झाला उत्तमबर गावात जल्लोष झाला उटंबर गावात जल्लोष झाला मावळा आलाय मावळा घेऊन जा बाजाराला मावळा आलाय मावळा घेऊन जा बाजाराला मारीचे वाटे माझ्या मारीचे वाटे वाकली साईड 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 लगा या गावामध्ये उत्तमबार गावामध्ये एक्सपिरियन्स म्हटलं तर खूपच भारी. या होळी सणासाठी तर मी या 3 वर्षापासून आतुरतेने येतोय. स्वतःची कामं बाजूला ठेवून स्वतःचा जे काही वेळ ठेवून मी स्वतःचा सण होळीचा सण साजरा करायला मी इकडे माझ्या गावाला आलेलो आहे. तर या गावामध्ये जराही म्हणजे सण साजरा करताना काही भेदभाव नसतं, काही म्हणजे कोणामध्ये कमीपणा नसतो किंवा कोण मी मोठा आहे कोण छोटा आहे असं काहीच नसतं. सगळे एकजूट असतात. सुप्रभात मित्रांनो, आता आपला होळीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. रात्री आपण आणली तेव्हा खूप सारं डेकोरेशन केलेलं, पण काही डेकोरेशन म्हणजे काम केलं नाही काही डेकोरेशनने, कारण जी लाईटिंग लावलेली आपण ती अर्ध्यापर्यंतच पेटली आणि त्यानंतर वरची जी होती ती पेटलीच नाही. आणि त्यानंतर म्हणजे चमत्कार किंवा असं आपण म्हणू शकतो की आम्ही म्हणजे यावर्षी देवीचं एक म्हणजे आपलं पुतळा टाईप आम्ही बनवलेला, म्हणजे आपण घट जसं बनवतो तसंच, आणि तो लावलेला त्याच आकारामध्ये ती लाईट पेटलेली आणि त्याच्यावरून जी साडी वगैरे गुंडाळलेली त्याच्यामध्ये असं वाटत होतं की खरंच होळी माता तिथे म्हणजे स्थानपन्न आहे. आणि खरंच खूप छान असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे आमच्या गावात म्हणजे हा होळीचा सण खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आणि आता आम्ही आलो आहे म्हणजे समुद्रावर. ज्या दिवशी होळी पडते त्या दिवशी जो मानाचा झेंडा असतो ते उचलायला म्हणजे बरेच जण जातात, कारण त्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि तिथून घेऊन तो उचलून घेऊन म्हणजे आमच्यामध्ये असं लागतं की शर्यत लागते की पहिला कोण जातं. म्हणजे तो झेंडा घेऊन आम्ही येतो इथे म्हसोबाजवळ समुद्रावर आणि त्यानंतर सगळे पाय वगैरे पडतात आणि त्यानंतर पुन्हा मग धुळीवंदनसाठी जातात. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी होत अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.